शेतकरी बांधवांनो, मी सचिन महाजन, एरिया सेल्स मॅनेजर नाशिक, सफल सीड्स अँड बायोटेक लिमिटेड जालना या कंपनीकडून आज आलो आहे धरमबर्डे, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक येथील शेतकरी धनराज भोये यांच्या शेतावर यांनी सफल सीड्स अँड बायोटेक लिमिटेड जालना या कंपनीचा गहू 501 हा पेरला होता. तरी त्यांचा अनुभव आपण त्या शेतकऱ्याकडून जाणून घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. नाव धनराज साहेबराव भोई, मुक्काम धरमबर्डे, पोस्ट भातोडे, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर 8421514208. तुम्ही सफल सीड्स अँड बायोटेक लिमिटेड जालना या कंपनीचा गहू 501 याची लागवड केली आहे. तर हा कधी पेरला आहे तुम्ही? नोव्हेंबरमध्ये 16 किंवा 17 तारखेला. बरं, किती पेरलेला आहे? 1 पिशवी 20 किलो. 20 किलो. तुम्हाला काय अनुभव आला याच्यामध्ये? चांगलं आहे ना, उत्पन्न बी चांगलं आहे आणि फुटवा पण खूप आहे. फुटवा तरी एका झाडाला कमसे कम 15-16. बरं, एका दाण्यापासून 15 ते 16 फुटवे आले. आणि आता साधारणतः एका ओंबीमध्ये किती दाणे दिसत आहेत तुम्हाला? एका उंबीमध्ये तरी समजायचं 60च्या आसपासच आहे. बरं, तुम्हाला अपेक्षित उत्पन्न काय याचं? तरी उत्पन्न तर भरपूर होईल असं वाटतं. बरं, तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय संदेश सांगू शकाल याचा? तुम्हाला पाणी पण कमी पडलं वगैरे, तर तशा परिस्थितीत तुम्हाला कसं आला गहू? नाही, पाणी तर उजून 2 पाणी पाहिजे होते तरी बऱ्यापैकी गहू आलेलं आहे. बरं, तर आपण बघू शकतो यांनी सफल सीड्स अँड बायोटेक लिमिटेड जालना या कंपनीचा गहू 501 याची लागवड करून एक उत्कृष्ट असं आपल्यासाठी उदाहरण तयार केलं आहे आणि भरघोस उत्पन्नाची त्यांची हमी आहे. तरी इतर शेतकऱ्यांनी पण गहू 501 ची लागवड करावी. धन्यवाद. धन्यवाद.